आज आपण आहे ना किचनमध्ये जर आपल्याला झुरळं असली ना, आपण किती साफसफाई करतो, आपण जेवढी मेहनत करतो ना तेवढ्या मेहनतीवरती पाणी फिरलं जातं, ते पण झुरळामुळं. तर ही झुरळं कशी पळून जातील ना किचनमधून ते आज आपण बघणार आहोत. तर इथं मी घेतलेलं आहे एक फास कार्ड. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे फास कार्ड आहे आणि ह्यातले आपल्याला आहे ना फक्त 2 कार्ड लागणार आहेत झुरळांसाठी. बघा व्हिडिओमध्ये पुढे आहे ना फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्यातले आपल्याला फक्त 2 कार्ड काढून घ्यायचे आहेत. हे फास कार्ड आपण रोज मच्छरासाठी वापरतो ना, पण ह्याने झुरळं पण जातात. हे मला आयडिया आलेली आहे. झुरळं आहे ना भरपूर अशी छोटी मोठी भरपूर झुरळं होती, तर मी यातली आहे ना सगळं औषध वापरून झालं. कंटाळा आल्यानंतर औषधं सगळी ठेवून ठेवून आहे ना मग मला आयडिया आली की ना ह्यातली 2 कार्ड आपण बेसिनच्या खाली ठेवून पाहूया की झुरळं जातात का. तर ह्यातली मी अशी 2 कार्ड काढून घेणार आहे आता. बघा 2 कार्ड घेतलेत. हे 2 कार्ड घ्यायचे आपल्याला. प्लेट आपण जशी घेतो ना मच्छरला कसं लावतो आपण घरामध्ये, तसंच आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे 2 कार्ड ठेवायचे. 2 कार्ड ठेवून आहे ना अशी व्यवस्थित प्लेटमध्ये 2 कार्ड ठेवून घ्यायची. अशी घडी घालून बघा 2 कार्ड मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. आता मी माचीस घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे कार्ड आहे ना आपण मच्छरला कसं लावतो ना असं हे कार्ड आपल्याला काडीने लावायचे आहेत. बघा. आणि आपलं बेसिनचं आहे ना बेसिनचं असं कपाट उघडायचं. बेसिनच्या खालचं तिथलं ते कपाट उघडून आहे ना आतमध्ये ही प्लेट आपण कार्ड लावलेली ठेवून द्यायची. बघा असं ठेवायचं. असं ठेवल्यानंतर आहे ना आतमध्ये ट्रॉल्यांमध्ये आहे ना असं धूर कोंडला जातो आणि हे दरवाजा आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे. आता कार्डाची प्लेट आतमध्ये ठेवली फास कार्ड लावून आणि हे आता आपल्याला दरवाजा लावून घ्यायचा आहे बेसिनचा. हे बेसिनचं कपाट आहे ना असं लावून टाकायचं व्यवस्थित. असं असं लावायचं आहे ना की आपल्याला आपण आतमध्ये फास कार्ड लावलेली प्लेट आहे ना त्यातला धूर आतच कोंडला पाहिजे ना, असं बाहेर नाही आलं पाहिजे. असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला आतमध्ये. आणि ह्या धुराच्या वासानेच आहे ना एकही झुरळ राहत नाही बघा. आठवड्यातून एक वेळेस जर असं केलं ना झुरळं होणारच नाहीत आणि एकदा लावलं ना तुम्हाला लगेच अनुभव येईल. तर हा व्हिडिओ बनवलेली कसं वाटलं नक्की सांगा. आणि झुरळं घालवण्यासाठी ना हा उपाय नक्की करून बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.